नमस्कार. आपलं सगळ्यांचं योजना फंडा या आपल्या चॅनलमध्ये मी स्वागत करतो. बघा, 19 तारीख आज आहे आणि 19 ऑगस्टच्या हिशोबानं आपला व्हिडिओ येतो आहे. आणि सगळं जे काही आहे ते कुठे आहे तुम्हाला बघा दिसतंय का? सगळं जे काही आहे ते ChatGPTवरून चालू आहे. तुम्हाला कोणत्याही गोष्टीची फसवाफसवी नाही, जी आहे ती क्लिअर कट आहे. आता नेमकं 3,000 रुपये कशाचे यायचे हेच सगळ्यात महत्त्वाचं अनेकांच्या लक्षात येत नाही. त्या सगळ्यांना मी सांगू इच्छितो की लाडक्या बहीण योजनेचे जुलै महिन्याचे 1,500 रुपये अनेकांच्या अकाउंटमध्ये अजूनही आलेले नाहीत किंवा आलेच नाही आपण असं म्हणू. प्लस आता चालू आहे आपला ऑगस्ट, त्याचे 1,500 किती झाले? 3,000 रुपये. आणि ह्याच 3,000साठी आपण या ठिकाणी व्हिडिओ बनवला आहे. मग बाकी काही विषयच नाही. बघा, या ठिकाणी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत पात्र महिलांना दरमहा 1,500 DBTद्वारे डायरेक्ट अकाउंटमध्ये, DBT म्हणजेच अकाउंटमध्ये डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर अकाउंटमध्ये जमा होत असतात. त्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात दिले जातात. महाराष्ट्र शासनाच्या कागदपत्रातही मासिक 1,500 रुपये रकमेचाच उल्लेख आहे, हे लक्षात घ्या. त्यामुळे आता 2 महिन्यांचे हप्ते मी जी वरती सांगितलं त्या प्रकारे ते इजिकल टू किती होतील? 3,000 रुपये होतील, हे लक्षात घ्या. आणि सगळ्यांना माहिती आहे की आपले व्हिडिओ हे प्रॉपर असतात, साध्या भाषेत असतात. आपण काही मोठा शोरशराबा आपला नसतो. आणि सगळ्यांना विनंती आहे की शेतकऱ्यांच्या हिताचे, विद्यार्थ्यांच्या हिताचे, लाडकी बहीण असेल, महिलांसाठी महत्त्वाच्या योजना असतील, आपल्या दिव्यांग बांधवांसाठी महत्त्वाच्या योजना असतील, अशा सगळ्यांसाठी मी व्हिडिओ घेऊन येत असतो. त्यामुळे आपण सगळ्यांनी एकदा योजना फंडा हे आपलं चॅनल समजून सबस्क्राईब करावं, ही सगळ्यांना विनंती आहे. बघा, या ठिकाणी 1,500 आणि 1,500 अशी 3,000 झाली. मग आता नेमकी 3,000ची चर्चा कशामुळे आणि हे कधीपासून या ठिकाणी जमा होतील, ही महत्त्वाची बातमी. बघा, आता जुलै आणि ऑगस्टचं आपण बघितलं की ही रक्कम काय ॲड करून 3,000 रुपये. परंतु एक लक्षात घ्या की 3,000 ही रक्कम कायमची मासिक 3,000 रुपये रक्कम नाही, ही लक्षात घ्या. कमवणे फक्त जुलै आणि ऑगस्टचे. सरकारने योजना बदलून दरमहा 3,000 करण्याचा निर्णय घेतला असा असा अर्थ होत नाही. म्हणजे जे मी सांगितलं तेच, म्हणजे रुपये ते मिळाले तर 2 महिन्यांच्या एकत्रित हप्त्यांचेच ते पैसे असतील, योजनेचे टोटली नाही. म्हणजे 1,500चाच हप्ता असणार आहे, 3,000चा नाही. परंतु दोन्हीचे मिळून 3,000 होतील. आता पैसे नेमके कधी मिळणार, ह्या अनेक बातम्या येतात. 17 ऑगस्टच्या माहितीनुसार त्यांनी सांगितलं आहे की पात्र महिलांच्या खात्यात जुलै आणि ऑगस्टचे मिळून 3,000 जमा होण्याची शक्यता सांगण्यात आली होती. ही सामची न्यूज बघा, हे बघा, TV9 आपलं सकाळचं जे आहे साम, त्यांनी ही बातमी लावली होती. परंतु अजून एक लक्षात घ्या की कोणतीही अधिकृत तारीख सांगण्यात आलेली नाही की 22 तारीखला भेटतील किंवा 25ला भेटतील, म्हणजे 25 ऑगस्ट. मी सांगतोय, आपण 15 ऑगस्टच्या हिशोबानं आपला व्हिडिओ एक आला होता, तुम्ही बघितला असेल. आपण जास्त लाडक्या बहीण योजनेवर मोक्काल फक्त तारीख सांगून व्हिडिओ बनवत नाही. आपला एकच व्हिडिओ होता, तो म्हणजे शक्यता होती की 15 ऑगस्टला अनेक योजनांचं उद्घाटन होतं, त्या हिशोबानं कदाचित पैसे वाटप होतील किंवा अकाउंटमध्ये लाडक्या बहिणींचे पैसे येतील. परंतु आपण सांगितलं शक्यता आहे. आणि त्यामुळे त्यांनी सांगितलं बघा ChatGPTनं, बाबा हो, यूट्यूबवर तुम्ही व्हिडिओ बनवताय, पण तुम्ही 19 ऑगस्ट असं काही सांगू नका, कारण 19 ऑगस्टमध्ये जमा होतील असं काही दावा करू नका, असं त्यांनी सांगितलं आहे. मग आता बघा, या ठिकाणी कोणत्या महिलांना ते अर्ज मिळू शकतात हे बघणंही तितकंच महत्त्वाचं आहे. ज्या महिला योजनेच्या पात्र लाभार्थी आहेत त्यांना संबंधित 2 महिन्यांचे हप्ते देय असतील तर एकत्रित 3,000 रुपये मिळू शकतात. म्हणजे ज्यांची या ठिकाणी EKYC पात्रता तपासणी अपात्र ठरलेल्या महिलांना लाभ मिळणार नाही, हे सगळ्यांनाच माहीत आहे, कारण त्याच्यावर मी खूप वेळेस बोललो आहे. EKYCवर आपले अनेक व्हिडिओ आहेत, समजावून दमलो आहे मी. आता काय सांगावं, किती वेळ सांगावं. अनेक जण आपले जे शेतकरी बांधव आहे त्यांनाही सांगतोय की EKYC का महत्त्वाची असते. त्यानंतर दुसरा मुद्दा माझा असतो, आधार कार्ड तुमचं का लिंक असावं.
बँक पासबुक का लिंक असावं हे मी सांगू दमलो आहे तुम्हाला, पण तुम्हाला अजूनही कळत नाही. आधार कार्ड हे किती महत्त्वाचं आहे हे सांगतो आहे. डायरेक्ट लिंक करून घ्या ऑनलाईन. थोडासा टाईम लागेल. काय टाईम लागणार आहे? फक्त तुम्हाला बँकेमध्ये जायचं आहे, तुम्हाला आधारच्या सेतूमध्ये जायचं आहे, करून भेटतं, काय अडचण आहे. आता महिलांनी कोणत्या गोष्टी तपासाव्यात याच्यावर एक स्पेशल व्हिडिओ मी घेऊन येईल बघा. ज्या महिलांना अकाउंटमध्ये पैसे आले पाहिजे याच्यावर डिटेल माहिती मी घेऊन येणार आहे. अनेकांची मेसेज येत आहेत की छोट्या छोट्या डॉक्युमेंटची अडचण येते आणि त्यामुळे ही अडचण येऊ नये. पण ते एक लक्षात घ्या, उगाच तारीख सांगण्यात मजा नाही. आजही येऊ शकतात, उद्या येऊ शकतात पैसे, की 4 दिवसांनी येऊ शकतात. परंतु सगळ्यात महत्त्वाचं आहे आपली डॉक्युमेंट कोणत्याही योजनेसाठी आपण व्यवस्थित ठेवायचे. आणि 3,000 सगळ्यात महत्त्वाचा विषय होता की अनेकांना वाटत होतं की 3,000 नेमके कशाचे. मग 3,000 नाही, ते 1,500च आहेत हे लक्षात घ्या. परंतु जुलैचे 1,500 रुपये प्लस ऑगस्टचे 1,500 असं करून 3,000 रुपये होतात. म्हणजे 3,000 आहेत, पण फक्त एवढ्याच महिन्यासाठी. म्हणजे लाडकी बहीण योजनेचा हप्ता काय वाढलेला नाही, तो 1,500च असणार आहे. परंतु 2 महिन्याचे मिळून 3,000 रुपये. पुन्हा तोच विषय होतो आहे, त्यामुळे ते पुन्हा सांगावं लागतं आहे. बाकी काही नाही. आपल्या सगळ्या लाडक्या बहिणींना विनंती आहे की पैसे येणार आहेत, पैसे कुठेही जात नाहीत. फक्त आपले डॉक्युमेंट व्यवस्थित असतील, तुम्ही खरंच क्वालिफाय असाल त्या योजनेसाठी, तर पैसे अकाउंटमध्ये येणार आहेत, पैसे जाणार नाही. थोडं लेट होईल, 2-4 दिवस लेट होऊ शकतं. शासनाकडून काही गोष्टी मागे पुढे होत असतात. आर्थिक सगळ्या गोष्टी व्यवस्थित असतीलच असं नाही. आणि दुसरा विषय, आपले डॉक्युमेंट काही अपूर्ण असतं. KYCची प्रोसेस, त्याच्यामध्ये काही अडचण, त्या संबंधित मेसेज करा. मी तुम्हाला पर्सनली गायडन्स करेल. कुणालाही एखादा दिव्यांग बांधव असेल आणि त्याला एखाद्या योजनेची माहिती पाहिजे असेल तर विनंती आहे, डायरेक्ट पर्सनली मेसेज करा. लागेल ती माहिती द्यायची आपली तयारी आहे. सगळ्यांना जय हिंद, जय महाराष्ट्र.